दरम्यान इराणवरील हल्ल्याचे भारतातही पडसाद उमटले। भारतामध्ये शिया मुसलमानांनी ठिकठिकाणी निषेध आंदोलनं केली। दिल्ली, लेह, लखनौ, झारखंडसह कर्नाटकातही निदर्शनं करण्यात आली होती। त्यामुळे शिया मुसलमानांनी भारतातही निदर्शनं केलेली आहेत। खामेनींचा मृत्यू झाल्यानंतर ही निदर्शनं करण्यात आलेली होती। कालच्या हल्ल्याचा निषेध सुद्धा करण्यात आला। ही आपण 5 दृश्य पाहतोय। भारतामध्ये 5 ठिकाणी सध्या शिया मुसलमानांनी निदर्शनं केली। लेह, रांची, बंगळुरू, दिल्ली, लखनौ मध्ये ही निदर्शनं करण्यात आली आहेत। तर तिकडे कराचीमध्ये अमेरिकेच्या दूतावासाची तोडफोड करण्यात आली। खामेनींच्या मृत्यूनंतर पाकिस्तानात दंगल झाली। दंगलीमध्ये 8 जणांचा मृत्यू झाल्याची सध्या माहिती मिळते। कराचीमध्ये अमेरिकेच्या दूतावासाची काही समर्थकांनी तोडफोड सुद्धा केलेली आहे। खामेनींच्या मृत्यूनंतर पाकिस्तानात हा हिंसाचार उफाळला होता। दरम्यान खामेनींच्या मृत्यूनंतर इराण आक्रमक झालाय। हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय। हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती इराणच्या इशाऱ्यावरती डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया सध्या समोर येते। इराणनं जर पुन्हा हल्ला केला तर त्याला सोडणार नाही असं ट्रम्प यांनी ठणकावून सांगितलं। इराणवरती असे हल्ले करू ज्याचा त्यांनी विचारही कधी केला नसेल, अशा शब्दात डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटमधून इशारा दिलेला आहे। आतापर्यंतच्या इतिहासात झालं नसेल अशा प्रकारचा हल्ला आम्ही इस्रायल आणि अमेरिकेच्या विरुद्ध करू। मग या विधानाला रिस्पॉन्ड करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी तशा प्रकारचं स्टेटमेंट दिलेलं आहे की जर खरोखरच अशा प्रकारचा हल्ला IRGCनं करण्याचा प्रयत्न केला, असा हल्ला केला तर याच्या कितीतरी पट जास्त विध्वंसक अशा प्रकारचा हमला, अशा प्रकारचा अटॅक अमेरिकेतर्फे इराणच्या विरुद्ध आणि IRGCच्या विरुद्ध त्या ठिकाणी होईल।